नमस्कार प्रेक्षकांना. ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत. प्रिया हसूनच सगळ्यांना म्हणत असते, एकाच घरात एवढे सगळे बुद्धिमान माणसं असताना या प्रियाने तुम्हाला सगळ्यांना वेड्यात काढलं. हो, खेळली मी तुमच्या भावनांशी, उडवला तुमचा पैसा. या तन्वीवरच्या मायेचं माझं काही घेणं देणं नव्हतं. मला फक्त हवा होता तो तुमचा अमाप पैसा. म्हणून ही 3 वर्ष मी तुम्हा सगळ्यांना माझ्या तालावर नाचवत राहिली आणि तुम्ही नाचलात. चुटकी वाजून बोलत असते. कारण मी प्रिया आहे आणि प्रिया शतकातनं एकदाच जन्माला येते. तर सायलीला तर खूप राग आलेला असतो. पदर खोचूनच तिच्या जवळ येते, बांगड्या मागे घेते आणि सटकन तिच्या गालावर येते ठेवून. काय म्हणालीस? तू प्रिया आहे आणि शतकानंतर तुझा जन्म होतो. तुझा जन्म झाला ना तेव्हा निसर्गसुद्धा रडला असेल, कुठेतरी भूकंप झाला असेल, कुठेतरी सुनामी आली असेल आणि या सगळ्या गोष्टी ओरडून ओरडून एकच सांगत असतील, अशा मुलीचा जन्म झाला आहे, ही जिथे जाईल तिथे फक्त सर्वनाश होईल. आणि हे सुभेदारांचं घर आहे, इथलं न्यायालय आणि या न्यायालयातली न्यायाधीश मी आहे. प्रियाला ढकलते. प्रिया परत सायलीला फटका देणार तितक्यात सायलीच तिचा हात पिरगळते आणि समोर ढकलून देते. प्रियाचे केस धरते. काय म्हणालीस? चुटकी वाजून दाखवते. असं नाचवलंस ना तू सगळ्यांना? अगं, एकदा माफी मागितली असती ना तर मोठ्या मनाने त्यांनी माफ केलं असतं. पण माफी मागायला पण मन मोठं लागतं ना. आणि तुला काय पैसेच पाहिजे होते ना? एकदा मागून तर बघितलं असतं यांच्याकडे. तुला पाहिजे तेवढा पैसा दिला असता. चुटकी वाजून दाखवते. हा असा. तिथून उठवते आणि एक फटका देते गालावर. या लोखंडेच्या घरात जन्माला आली, त्यांनासुद्धा मनस्ताप दिला. परत एक सटकन ठेवून देते गालावर. मधुभाऊंनी तर मनापासून माया लावली ना तुला. ते कोमात गेल्यानंतर एकदा तरी आली त्यांना भेटायला, तेव्हा पण एक सटकन ठेवून देते परत गालावर. असं प्रत्येक वाक्य बोलताना कमीत कमी तिने 25 ते 30 फटके मारले असतील. सायली तिचा प्रत्येक गुन्हा बोलायची आणि फटका द्यायची, प्रत्येक गुन्हा बोलायची, फटका द्यायची. नागराज काका आणि महिपत शिकरेंना सुद्धा बघून कसं तरी वाटत होतं की एवढं मारते तिला. प्रियासुद्धा एक वेळेला बस करायला लागली. अरे कोणीतरी थांबवा हिला, किती मारते ही मला. पण कोणीच मध्ये आलं नाही तिला थांबवण्यासाठी. नंतर सायली तिला ओढतच घराबाहेर घेऊन गेली. तुझ्या प्रत्येक गुन्ह्याची, प्रत्येक पापाची, तुझ्या अस्तित्वाची शिक्षा मी तुला देणार, असं म्हणतच गेटच्या बाहेर तिला ढकलते. नंतर पोलीस महिपत शिकरे, नागराज काका आणि संतोष तिघांना पण बाहेर घेऊन येतात. घरातले सगळेच मेंबर गेटजवळ येऊन उभे राहतात. तेव्हा सायली सांगते, तोपर्यंत आमचा समज होता की तू रविराज काकांची मुलगी, तोपर्यंत माझे हात बांधलेले होते. ज्या क्षणी कळालं की तू खरी तन्वी नाही, तेव्हा सगळे बंधनं तुटले. या क्षणापासून तुझे फक्त हालच होणार आहे आणि हे सगळे तुझ्या पापाची फळं आहे. चालते हो इथून, निघ. तर महिपत शिकरे आणि नागराज काकाही एकमेकाकडे बघत असतात की काय अवस्था झाली प्रियाची. नंतर लेडीज कॉन्स्टेबल तिला हतकडी घालून तिथून घेऊन जातात. तर मध्ये आल्यानंतर रविराज काकांना आठवतं की प्रिया जेव्हा तन्वी बनून आली होती किती खुश होते आणि मनापासून त्यांनी तिला तन्वी समजलं होतं. प्रतिमा आत्यांना पण त्यांच्याबरोबर घालवलेले काही क्षण आठवतात. त्यानंतर अश्विनला सुद्धा प्रियाबरोबर घालवलेले काही क्षण आठवतात. तो पण खूप इमोशनल झालेला असतो. तेव्हा कल्पना काकूंना सुद्धा आठवतात की ती घरात आली तेव्हा औक्षण करून तिचं स्वागत केलं होतं. जेव्हा प्रिया घरात आली तन्वी बनून तेव्हा पूर्ण आजी किती खुश होता, त्यांना पण ते आठवत असतं. सायली प्रतिमा आत्यांजवळ येते आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते. प्रिया तन्वी नाही हे कळालं बरंच झालं ना, नाहीतर आपण तिलाच तन्वी मानत बसलो असतो. अजून पण म्हणतो, हो, आपल्या जागी दुसऱ्या घरामध्ये जर प्रियाने असं काही केलं असतं ना तर ते आयुष्यभर तिलाच तन्वी मानत बसले असते. पण आपलं नशीब चांगलं आहे की तिला आपण सगळ्यांनी लवकर ओळखलं आणि तिला तिच्या पापाची शिक्षा मिळवून दिली. तर रविराज काकाही सांगतात, जेव्हा ती चुकीचं वागायला लागली तेव्हाच मी सगळ्या टेस्ट परत करून बघायला पाहिजे होत्या. मनामध्ये सारखी शंका येत होती की माझी मुलगी अशा चुका कशा करू शकते. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणते, आहो, त्याचा दोष तुम्ही स्वतःला कशाला देताय? मुलं ऐकत नाही म्हणून आई वडील कधी टेस्ट करतात का? रविराज काका सांगतात, नाही प्रतिमा, जेवढी चुकी तिची ना तेवढी आपली सुद्धा चुकी आहे. तिने पहिल्या दिवसापासून घर पोखरायला सुरुवात केली होती, आपण काहीच करू शकलो नाही, गप्प राहिलो. प्रताप काकाही सांगतात, सायली नेहमी आम्हाला सांगत होती की प्रियाचं वागणं हे खरं नाही, ती खोटारडी आहे, पण आम्ही कधी ऐकलंच नाही. तेव्हा सायली म्हणते, नाही बाबा, तुम्हाला आम्ही जे सांगत राहिलो तुम्ही तेच करत राहिलात, म्हणून तर तिचा खरा चेहरा आपल्याला सगळ्यांसमोर आणता आला ना, म्हणून तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. तर अर्जुन पूर्ण आजीला विचारतो, पूर्ण आजी, तू एवढी गप्प का, काहीच का बोलत नाही? अर्जुन सायली दोघंही पूर्ण आजीजवळ येतात. तेव्हा सायली सांगते,
पूर्ण आजी, मला माहिती तन्वी तुमच्यासाठी सर्वस्व आहे, पण आपण अत्यंत नीच मुलीला तन्वी मानत होतो. पण आता हे सगळं विसरायला हवं. तरी देखील पूर्ण आजी काही बोलायला तयार नसतात. तेव्हा विमल त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते. पाणी देखील ते पित नाही. चैतन्य म्हणतो, सगळ्यांना धक्का बसलाय. तेव्हा प्रत्येकाच्या मनात काय असेल ना ते भडाभड बोललं पाहिजे. अश्विन, तू सुद्धा असं गप्प बसू नको, तुझ्या मनात काय आहे ते बोल. अश्विन तिथून उठून जातो आणि त्याच्या रूममध्ये जाऊन दरवाजा बंद करून घेतो. अस्मिता पण त्याच्या मागे जाते. ती दरवाजा वाजवण्याचा प्रयत्न करते, पण अश्विन काही दरवाजा उघडत नाही. प्रियाचे आणि त्याचे काही फोटो असतात ते काढून बसलेला असतो. खूपच दुःखी असतो आणि त्याच्या मनाची अवस्था काय असेल हे आपण समजू शकत नाही. तर पूर्ण आजीला सगळ्यांनी रूममध्ये आणलेलं असतं. थोडा वेळ आराम केला तर बरं वाटेल. पण रूममध्ये गेल्यानंतर सुद्धा पूर्ण आजी कोणाशीच काही बोलायला तयार नसतात. तिथे अस्मिता ओरडतच येते, मॉम, डॅड, अश्विनने मधून कडी लावून घेतली, दरवाजा उघडतच नाही आहे तो, आणि मधून काही बोलतसुद्धा नाही आहे. प्रताप काका म्हणतात, आमचं तर काही ऐकणार नाही तो. अर्जुन, सायली, तुम्ही जातात का? नंतर चैतन्य, अर्जुन, सायली आणि अस्मिता चौघंही अश्विनकडे जातात. बाहेरून सगळे आवाज देत असतात, पण तरी देखील अश्विन काही दरवाजा उघडत नाही. तेव्हा अस्मिताही म्हणते, अरे अश्विन, उघड ना दरवाजा, याने काही बरं वाईट तर नको करायला. तेव्हा अश्विनने त्याचा ड्रॉवर उघडून त्यातनं एक चाकू काढलेला असतो. तर अस्मिता अर्जुन आणि चैतन्याला दरवाजा तोडायला लावते. दरवाजा तोडल्यानंतर ते आतमध्ये जाणार त्यावेळेला अश्विनने हाताजवळ चाकू धरलेलाच असतो. त्याला सगळे थांबवतात आणि तो चाकू बाजूला फेकतात. अरे अश्विन, काय करत होतास तू? अस्मिताही म्हणते, अश्विन, आम्ही किती प्रेम करतो तुझ्यावर, तुला माहिती आहे ना? सायली सांगते, त्या नीच मुलीसाठी तुम्ही जीव द्यायला निघाला होतात. अहो, आमचं काय झालं असतं अश्विन भाऊ? तेव्हा अश्विनी सांगतो, हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. मला खूप गिल्ट वाटते. तुम्ही सगळे मला थांबवत होतात तिच्याशी लग्न करू नको, तरी देखील मी तुमचं ऐकलं नाही आणि तिला या घरात घेऊन आलो. आपल्या घराचा सगळा सर्वनाश केला असता तिने, आणि हीच गोष्ट मला सहन होत नाही. मला इथं थांबायचंच नाही आहे. मला कुठेतरी निघून जायचं आहे. जिथं तन्वी नसेल, तिच्या आठवणी नसतील, तिथून उठतो लगेच. बाहेर जाणार तितक्यात त्याला सगळेच थांबवतात. त्यानंतर कल्पना काकून ते सगळेच बाहेर येतात. अरे अश्विन, काय करतोय? तुझ्या मनात तरी काय नेमकं? अर्जुन सांगतो, आत तर हां. तितक्यात सायली त्याला थांबवते. तर कल्पना काकू परत विचारतात, काय करणार होता अश्विन तू? तर चैतन्य सांगतो, रूममध्ये तो आत्ता स्वतःचा हात कापून घेणार होता. तो सगळ्यांनाच धक्का बसतो. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की अश्विनला सांगत असतो अर्जुन, बस झालं आता अश्विन तुझं. आणि सायली त्याला समजून सांगते, अहो अश्विन भाऊजी, तुम्ही जर असे वागलात तर प्रियाचा हेतू साध्य होईल आणि आपल्याला तेच होऊ द्यायचं नाही आहे. तर प्रियाला जेलमध्ये घेऊन जात असतात. तेव्हा गाडीमध्ये नागराज काका तिला सांगतात, या जन्मात तरी तुला पश्चाताप होणार नाही. तू कितीही शांत असली ना, तुझ्या डोक्यातला सैतान काही मरणार नाही. तर पूर्ण आजी सगळ्यांना विचारत असतात, तन्वी कुठे गेली माझी? नाही ना कोणाकडे उत्तर. तन्वी माझ्या समोर आहे माझी. सायलीला जवळ घेतात. तर हा भाग इथेच संपतो. उद्याचा भाग बघायला मज्जा येणार आहे प्रेक्षकांना, कारण पूर्ण आजी स्वतः आता सायलीला तन्वी म्हणून स्वीकारणार आहे. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो प्लीज, आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.